आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तहसीलदार कार्यालयावर स्वाभिमानी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने भाजप सरकारचा निषेध व्यक्त करत विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चाचे नेतृत्व अरुण भाऊ वाघमारे यांनी केले. एसटी स्टँड पासून मोर्चास विविध वाद्यासह तहसीलदार कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश ऐवळे, सनी कदम, ताजुद्दीन झारी, ॲडव्होकेट विजय वाघमारे व बहुसंख्य संघटनेचे पदाधिकारी, युवक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ईव्हीएम घोटाळा करून स्थापन झालेल्या सरकारचा व गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले गैरभाष्य याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवनच्या खासगीकरण त्वरित थांबवण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात व राज्यात भ्रष्टाचार व गुन्हेगारीला बळ मिळत असल्याने संतोष देशमुख आणि सूर्यवंशी सारख्या युवक बांधवांचा जीव जात आहे. याचा तीव्र संताप मोर्चामध्ये व्यक्त करण्यात आलाय. यावेळी विविध मान्यवरांनी सरकारचा तीव्र निषेध करत आपल्या भावना व्यक्त केलेत. आमच्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आंदोलक व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना विविध मागण्या आणि निषेधाचे निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी आपले निवेदन शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन यावेळी दिले. आटपाडी तालुक्यातून सर्व समाज बांधव या ठिकाणी आले, त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत आणि आभार व्यक्त करतो. या ठिकाणी भरपूर वक्ते आहेत, सर्वांनी निषेध व्यक्त केला, सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. परंतु आपल्या आटपाडी तालुक्यामधला एक प्रश्न आहे, तो मी या ठिकाणी हायलाइट करू इच्छितो. आपल्या अण्णाभाऊ साठे चौकामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आहे. 4 ते 5 महिन्यापूर्वी आमच्या समाज बांधवांनी त्याची वाईट अवस्था झाली होती. त्यासाठी अनेक आंदोलने केली, अनेक उपोषणे केली. त्यासाठी 21 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. परंतु इथला भाजप आणि शिवसेना सरकार ते दुरुस्त झाल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं कटकारस्थान करून त्याचं खाजगीकरण करू पाहतंय. तर मी इथले आमदार, खासदार, बीडीओ आणि जो कोणी ठेकेदार असेल त्यांना विनंतीचा इशारा करतो, जर या वास्तूचं खासगीकरण करण्यात आलं, त्यामध्ये कुठला उद्योग उभारण्यात आला तर तो उद्योग आम्ही उद्ध्वस्त करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, खरसुंडी.